Hello friends, let's start with this poem again with Marathi explanation. See, the name of the poem is If, written by Rudyard Kipling. Ifचा अर्थ मराठीमध्ये जर असा येतो आणि ही कविता रुडियार्ड किपलिंग या रायटरनी लिहिलेली आहे, जे US मधील एक फेमस रायटर आहे. यांना नोबेल अवॉर्ड मिळालेला आहे. त्याशिवाय जंगल बुक सिरीज मोगली, जी आपण टी व्हीवरती बऱ्याच वेळा पाहिली असेल, ही त्यांनीच लिहिलेली आहे. आता या पोएममध्ये काय आहे, तर इथे चिटचॅट ॲक्टिव्हिटीमध्ये काही प्रश्न आहेत, जे प्रश्न अगदी अपोजिट इव्हेंट्स आहेत, की ज्या इव्हेंट्स आपल्याला आवडत नाहीत, ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाही, अशा वेळेस तुम्ही काय करणार आहे. फॉर एक्झाम्पल पहा, फादर स्कोल्ड्स यू और समवन इन्सल्ट्स यू और यू आर चिटेड बाय युअर फ्रेंड्स. दिस टाईम व्हॉट यू आर गोइंग टू डू. त्यावेळेस तुमची रिॲक्शन काय असेल. आता ही कविता जे हे वर्ल्ड फेमस पोएम आहे, ही इट हेल्प्स अस टू डेव्हलप अवर पर्सनॅलिटी. आपली व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी ही खूप महत्त्वाची कविता आहे. आता तुम्ही 10वीला आहात. आता पुढच्या जगामध्ये गेल्यानंतर तुम्ही संयमाने कसं राहायचं आहे ही कविता आपल्याला शिकवते. पहा, आता लाईन बाय लाईन आपण ही पोएम पाहू. ओके. If you can keep your head when all about you are losing theirs and blaming it on you. If you can keep your head. कॅन आपण ऑक्झिलरीजमध्ये पाहिलेलं आहे. कॅन म्हणजे काय, की करू शकणे, त्या ॲबिलिटी. कीप युअर हेड म्हणजे आपलं डोकं शांत ठेवणे. डू नॉट बिकम एंग्री, आपल्याला राग न येऊ देणे. कधी? वेन ऑल अबाउट यू आर लॉजिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू. जेव्हा सगळे रागवलेले आहेत आणि ह्या सगळ्या रागाचे कारण ते तुम्हाला ठरवतात, तुम्हाला ब्लेम करतायत, ते आरोप करतायत की तुमच्यामुळे एखादी गोष्ट घडलेली आहे असा आरोप करतायत ते. त्यावेळेस तुम्ही तुमचं डोकं शांत ठेवायचं आहे. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ when all men doubt you, but make allowance for their doubting too. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ म्हणजे स्वतःवर विश्वास असणे, आत्मविश्वास असणे. कधी? वेन ऑल मेन डाऊट यू, सगळे तुमच्यावरती डाऊट घेत आहेत, एखादी शंका घेत आहेत. बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. त्यावेळेस आपण कसं वागायचं, की मेक अलाउन्स, की त्यांना अशी परवानगी घ्या, की असं आपण तिथं कन्सिडर करा, की हे सर्व माझ्यावर का शंका घेत आहेत. या गोष्टीचा आपण त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये विचार केला पाहिजे, की माझं काय चुकलं आहे किंवा माझा इथं रोल काय आहे, की हे सर्व माझ्याविषयी असं का बोलतात, याचा विचार आधी आपण केला पाहिजे आणि त्यानंतर रिॲक्शन दिली पाहिजे. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग और बिंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाईज. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग, एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला वाट पाहावी लागते, त्यावेळेस संयमाने तुम्ही वाट पाहिली पाहिजे. नॉट बी टायर्ड बाय वेटिंग, तिथं आपल्याला लगेच थकून जायचं नाही आहे, की मला एवढं थांबावं लागतं आहे म्हणून. तर त्यावेळेस आपल्याला संयमाने वाट पाहायची आहे योग्य वेळ येईपर्यंत. ऑर बिंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाईज. तर ऑर बिंग लाईड अबाउट या लाईनचे दोन अर्थ निघतात बघा. फॉल्स थिंग्स स्पोकन अबाउट वन सेल्फ बाय अदर्स. तर दुसऱ्या एखाद्याबद्दल लोकांनी काहीतरी खोटं बोललं जाते, त्यावेळेस तुम्ही त्यांना सपोर्ट द्यायचा नाही, त्यांना समजावून सांगायचं की हे चुकीचं आहे, किंवा तुमच्याबद्दलही एखादं खोटं बोललं जाते, त्यावेळेस ते योग चांगला असेल वाईट असेल आपण त्याला सपोर्ट करायचं नाही. म्हणजे एखादी अफवा पसरत असेल तर ती आपण पसरू द्यायची नाही. ऑर बिंग हेटेड, डोंट गिव्ह वे टू हेटिंग अँड येट डोंट लुक टू गुड, नॉट टॉक टू वाईस. ऑर बिंग हेटेड, तुमचा तिरस्कार केला जातो, त्यावेळेस डोंट गिव्ह वे टू हेटिंग, तेव्हा तुम्ही दुसऱ्याचा तिरस्कार करायचा नाही. हां, तर डोंट अलाव युअर सेल्फ टू मेक अ हेट्रेड टू टेक कंट्रोल ऑन वन सेल्फ. एक ह्याचा अर्थ होतो की स्वतःवरती कंट्रोल ठेवायचा आहे, आपण कोणालाही हेट करायचं नाही आहे, तिरस्कार करायचा नाही आहे. आता हे सर्व गुणधर्म तुमच्यामध्ये जेव्हा येतील, जेव्हा तुमच्यामध्ये संयम असेल, आत्मविश्वास असेल, तुमच्यामध्ये सत्य बोलण्याची ताकद असेल, तुम्ही एक प्रेमळ व्यक्ती असाल, कारण तुम्ही कोणाचाच तिरस्कार करत नाही, आणि अशा वेळी तुमच्यामध्ये सर्व गुणसंपन्नता येईल आणि त्यावेळेस तुम्हाला वाटेल की मी खूप हुशार आहे, मी खूप चांगला आहे.
त्यावेळेस मात्र अँड यू डोंट लुक टू गुड नॉट टॉक टू वॉईस. आपण खूप मोठेपणाने बोलायचं नाही आहे, खूप मी काहीतरी वेगळा आहे असं दाखवून द्यायचं नाही आहे. आपण एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणेच राहायचं आहे. आता सेकंड स्टांझामध्ये पहा, इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर, इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम्स. तर आपण एखादं स्वप्न पाहतो किंवा एखादा हेतू डोळ्यासमोर ठेवतो, त्यावेळेस आपल्याला त्या स्वप्नाला स्वतःचा मालक बनवायचं नाही, आपण गुलाम व्हायचं नाही या स्वप्नाचं. आपण जे फॅक्ट आहे, जे सत्य आहे त्यामध्ये राहायचं आहे. इफ यू कॅन थिंक, आपण एखादा विचार करतो की मला असं करायचं आहे, मला तसं करायचं आहे. नॉट मेक थॉट्स युअर एम, हे विचार म्हणजेच तुमचा, आपण एखादा विचार डोक्यामध्ये धरावा, चांगला विचार, एखादा हेतू, ही आपल्या यशाच्या दृष्टीने पहिली पायरी असते. पण ती फक्त तेच पाहत राहायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे की इतर आजूबाजूला ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्याकडेही लक्ष द्यायचं आहे. यामुळे काय होईल की जर आपण एकाच गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट जेव्हा नसाल, त्यास इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर, तुम्हाला यश आलं किंवा तुम्हाला अपयश आलं, एखादं संकट आलं, त्यावेळेस तुम्ही अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम. त्यावेळेस तुमच्या यशाला किंवा अपयशाला दोन्हीला इम्पोस्टर, त्याला तोतया म्हणतात मराठीमध्ये, म्हणजे एखादी बनाव केलेली खोटी व्यक्ती, याला इम्पोस्टर म्हणतात. तर त्यावेळेस तुमचा विजय किंवा तुमचं अपयश हे दोन्ही आपण कसं आहे की एखादा इम्पोस्टर आहे अशा प्रकारे दोन्हीला एकसारख्याप्रमाणे तुम्ही ट्रीट करू शकाल. कधी? ज्यावेळेस तुम्ही तुमचे जे काही हेतू आहेत त्यांना आपल्या खूप डोक्यावर चढू दिलं नाही तर. इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन ट्विस्टेड बाय नेव्ज टू मेक अ ट्रॅप फॉर फुल्स. तुम्ही काहीतरी सत्यबाजू मांडलेली आहे, एखादी वक्तव्य केलेलं आहे, त्यावेळेस जे दृष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत, ट्विस्टेड बाय नेव्ज म्हणजे नेव्ज मीन्स स्लेव्ज, कशाचे हे स्लेव्ज आहेत, म्हणजे गुलाम आहेत, की जे दृष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत. हे दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी काय केलं की तुमच्याबद्दल काहीतरी, तुमच्या बोललेल्या स्टेटमेंटबद्दल काहीतरी चुकीची अफवा पसरवली, तर त्यावेळेस ती ऐकण्याची आपल्याकडे सहनशक्ती पाहिजे. तर ह्याचं फाईन एक्झाम्पल काय, तर पॉलिटिशियन सध्याचे, की ते एखाद्या छोट्याशा स्टेटमेंटचं सुद्धा खूप मोठं वादळ तयार करतात. आणि त्यावेळेस ज्याने स्टेटमेंट केलेला असतो तो शांतपणे ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत असतो. और वॉच द थिंग्स यू गेव युअर लाईफ टू, ब्रोकन अँड स्टूड अप अँड बिल्ड देम अप विथ वॉर्न आउट टूल्स. अशा परिस्थितीमध्ये आपण शांतपणे पाहायचं आहे. आणि बऱ्याच वेळेस आपल्याला फेल्युअर येते की ब्रोकन म्हणजे बऱ्याच वेळेस आपली स्वप्न तुटतात किंवा आपण जे काय पुढे आयुष्य चाललेलं असतं कुठेतरी त्यामध्ये अडथळा येतो. त्यावेळेस आपल्याला पुन्हा उभं राहायचं आहे, पुन्हा आपल्याला आपली इमारत उभी करायची आहे. काय? विथ वॉर्न अप टूल्स म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स. आता इन्स्ट्रुमेंट्स असं म्हणता येणार नाही आहे इथं, की आपल्याला तर इथं काय करायचं आहे की आपल्या ज्या आवडी आहेत, जे छंद आहेत ते जोपासत राहायचे आहेत, की ज्याच्यामुळे काय होईल की तुम्ही ह्या संकटातून किंवा आपल्या एखाद्या फेल्युअरमधून बाहेर पडणार आहेत. तर लास्ट स्टांझामध्ये बघा, ॲक्च्युली ही पोएम 4 स्टांझाची आहे. आपल्या बुकमध्ये आपल्याला ही 3 स्टांझाजमध्ये प्रिस्क्राईब केलेलं आहे. इफ यू कॅन टॉक विथ क्राऊड्स अँड कीप युअर व्हर्च्यू, और वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच. तर आपण वॉक विथ किंग्स, राजे महाराजांबरोबर तुमचा सहवास असेल, तुम्ही एखादी खूप मोठी व्यक्ती असेल. इफ यू कॅन टॉक विथ क्राऊड्स म्हणजे द कॉमन पीपल, अँड कीप युअर व्हर्च्यू. जरी आपल्याकडला खूप प्रसिद्धी असली तरीसुद्धा आपण आपला मूळ गुणधर्म, कीप युअर व्हर्च्यू मीन्स गुडनेस और मॉरल अंडर एनी कंडिशन. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला जो मॉरल आहे, गुडनेस आहे, ती तशीच शाबूत ठेवून आपण लोकांशी अगदी सामान्यपणे, डू नॉट लूज युअर कॉमन टच, आपण अगदी सामान्य माणसाप्रमाणे त्यांच्याशी वर्तणूक ठेवली पाहिजे. इफ नायदर फोज नॉर लव्हिंग पीपल लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. आणि असं जर तुम्ही राहिला तर तुमचे शत्रू आणि मित्र दोन्हीही तुम्हाला कधीही हर्ट करणार नाहीत, कधीही तुम्हाला त्रास देणार नाहीत.
इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच. लोकांच्या संपर्कात आपण राहायचं आहे, पण खूप अतिप्रमाणात नाही. सर्वांना आपण काय करणार आहे, बी इक्वली इम्पॉर्टंट. सगळ्यांना आपण समान दर्जा देणार आहे. आपला खूप चांगला मित्रही, लांबचा मित्रही. आणि त्यामुळे होणारही काय, इफ यू कॅन फील द अनफॉरगेट मिनिंग. आता तो तुमचा खूप चांगला मित्र असेल किंवा वाईट मित्र असेल, तो काय करणार आहे, कोणत्या तरी परिस्थितीमध्ये आपला वेळ थोडाफार वाया घालवणार आहे. आणि इथं वेळेचं महत्त्व सांगितलं आहे. विथ 60 seconds वर्थ ऑफ डिस्टन्स रन्स युअर्स इन अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट्स इन इट. 1 मिनिट 60 सेकंडसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. तेही आपल्या हातातून लगेच निसटून जाणार आहे. डोंट वेस्ट द टाईम. जगामध्ये पृथ्वीवरती वेळ हा खूप महत्त्वाचा आहे. मग ते चांगले मित्र असू देत, वाईट मित्र असू देत, आपण आपला वेळेचा अपव्यय कधीही करायचा नाही, असं वडील मुलाला सांगतात. अँड विच इज मोर यू विल बी अ मॅन माय सन. आणि हे सर्व गुणधर्म आल्यानंतर बी अ मॅन मीन्स बिकम अ गुड ह्युमन बिंग इन अ लाईफ. अशा प्रकारे तुझी पर्सनॅलिटी डेव्हलप होईल, असं इथं पोएटनी सांगितलेलं. तर आपण ॲप्रिसिएशनविषयी थोडं पाहूया. तर ॲप्रिसिएशनमध्ये टायटल आपल्याला माहिती आहे, पोएटचं नाव आपल्याला माहिती आहे. तर यामध्ये राहिलं काय, तर रायमिंग स्कीम. रायम स्कीम पाहिजे असेल तर यू 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 टू हे ए आणि नेक्स्ट लाईन वेटिंग हेटिंग लाईज वाईज ए बी. ओके. आता इथे सुद्धा ए बी अगेन वर्च्यू यू टच मच ए बी मिनिट इट रन सन ए बी. ही रायम स्कीम झाली. तर यानंतर फिगर ऑफ स्पीच पाहिजे झाली तर इफ यू कॅन कीप युअर हेड व्हेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू. इथे अँटिथेसिसचं हे फाईन एक्झाम्पल आहे. अँटिथेसिस मीन्स काय, स्ट्रायकिंग अपोजिट्स ऑर कॉन्ट्रास्ट आयडियाज. इथं कॉन्ट्रास्ट आयडियाज आहेत की जरी इतरांना राग आला तरी आपण राग येऊ द्यायचं नाही आहे. आणि नेक्स्ट काय, इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम. आता ट्रायम्फ अँड डिझास्टर आर नॉन लिव्हिंग थिंग्स, त्यांना इम्पोस्टर असं उपमा दिलेली आहे. तिथं हे पर्सॉनिफिकेशन आहे. नॉन लिव्हिंग थिंग किंवा निर्जीव गोष्ट ही सजीव आहे असं इथं दाखवलेलं आहे. आणि या पूर्ण कवितेमध्ये रिपिटेशन आणि ॲलिट्रेशन परत परत येतं. त्यामुळं या दोन फिगर ऑफ स्पीचसुद्धा आपल्याला घेता येईल. सेंट्रल आयडिया या पोएमची पाहायला गेलं तर इथं काय आहे की फादर इज गिविंग मेसेज टू हिज सन with if. The stress is on a if. If indicates that gives a stress that this how these conditions are very important in a life. This is a see these certain valuable pieces of advice imparted by a father to his son, which are several of the lines gives begins with a conjunction if. It shows that how emphasizes that the importance of his good advice and attract his son's attention to every piece of advice given by him. Like that we had seen the poem. Thank you for watching the poem. Have a good day.